वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सुदर्श व्लॉग्स। लग्न सराई विशेष सिरीजचा हा सेकंड पार्ट आहे। लास्ट पार्टमध्ये आपण एंगेजमेंट, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आणि गोंधळ काय आम्ही मज्जा केली ते सगळं तुम्ही बघितलं असेल आणि नसेल बघितलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, तो जाऊन नक्की बघा। हा पार्ट 2 या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत डे 3 हळद आणि संगीत। सकाळी सर्वात आधी देवकुंडीपासून सुरुवात झाली। इकडे नवरदेव आणि त्याचे आई बाबा देवकुंडी करत होते आणि मामा घरावर तोरणताटी लावत आहेत आणि हे इकडे हळदीची तयारी झालेली आहे। बॅकड्रॉप स्टेज आणि सगळं तयार झालेलं आहे। बघू शकता इथे नवरदेव, करवली आणि लांडगा यांत बसलेले आहेत आणि आता सर्वात आधी तेल चढवण्याचे विधी सुरू होतोय। इकडे नवरदेवाच्या आधी करवलीला तेल चढवलं जातं आणि नंतर नवरदेवाला। तर 5 सुवासिनींनी मिळून नवरदेवाला आणि करवलीला तेल चढवून घेतलं आणि नंतर हळद लावून घेतली। तेल चढवून हळद लावून झाल्यानंतर घरात सगळेच यंगस्टर्स आणि रील स्टार्स आहेत, सो आम्ही ही एक रील पण क्रिएट केली। नवरदेवाला हळद लावून झाल्यावर, रील्स बनवून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना हळदी लावली। सगळे येल्लो येल्लो झालेलो होतो। ते झाल्यानंतर इकडे न्हाणुऱ्यासाठी गंगाळ मांडून त्याच्या अवतीभोवती रांगोळी वगैरे काढून न्हाणुऱ्याची तयारी करून घेतली आणि सर्वांनी भरपूर पाणी खेळत मज्जा केली। सर्वच जण पाणी खेळत होतो, त्यामुळे तेव्हा व्हिडिओज काढणं शक्य झाले नाही। संध्याकाळी संगीतचा प्रोग्राम होता। इकडे असा स्टेज तयार झालेला होता। ज्याला गाणे म्हणायला आवडतात ते गाणे म्हणत होते आणि ज्यांचं संगीतमध्ये डान्स परफॉर्म करणार होते त्यांच्या स्टेजच्या साईडला रूम्समध्ये प्रॅक्टिस सुरू होत्या। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी संगीत खूप एन्जॉय केलं। सर्वांनी खूप छान छान सुंदर सुंदर गाण्यांवर डान्स परफॉर्म केले होते। पण इथे कॉपीराइट क्लेम येऊ शकतं म्हणून मी कोणाचेच संगीतचे डान्स परफॉर्मन्स नाही टाकू शकत आहे। इव्हन आमचा पण डान्स परफॉर्मन्स मी इथे ऍड करू शकत नाहीये। काही व्हिडिओज मी शॉर्ट्स मध्ये अपलोड केलेले आहे। आम्ही जवळपास 8 ते 9 गाण्यांवर डान्स परफॉर्म केला होता, त्याच्यातला हा एक छोटासा इथे क्लिप ऍड करते। सर्वांचे डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर शेवटी आमदार झाल्यासारखं वाटतंय झिंगाट आणि गडुळाचं पाणी कशाला डवळीलं या सगळ्या डीजे गाण्यांवर सर्वांना एकदम झिंगाट डान्स केले आणि एन्जॉय केलं। तुम्ही इथे बघू शकत असाल घरातील सर्वात छोट्यांपासून नवरदेव नवरीपासून तर घरातील सर्व मोठे माणसं देखील एकदम उत्साहात संगीतमध्ये डान्स परफॉर्मन्स एन्जॉय करत आहेत। प्रत्येक जण आपापल्या याच्यात आपापल्याच धुंदीत आहे। कोणाचेच पाय थांबत नव्हते। गाण्यांवर सर्वांचे पाय थिरकत होते, पण शेवटी दुसऱ्या दिवशी लग्न होतं। रात्री खूप लेट होत होता म्हणून कसं बसं सर्वांनी आपल्या फिलिंग्सवर, डान्सवर कंट्रोल करत इथे शेवटी आम्ही डान्स सगळ्यांचे थांबवले आणि डीजे बंद केला। फायनली लग्नाचा दिवस आला। सकाळी वरात निघाली होती, त्याचे व्हिडिओ शूट करता आले नाहीत। फोटोज असतील ते ऍड करते। इकडे मंगलाष्टका सुरू आहे। सावधान सावधान म्हणत अक्षदांचा वर्षाव करत हजर असलेल्या प्रत्येकाने नवरदेव नवरीला आशीर्वाद दिले आणि मंगलाष्टका पार पडल्या। नंतर नवरदेव नवरीचं इथे वरमाला घालायचं सुरू आहे। इकडे नवरदेवाच्या भावांनी नवरदेवाला उचलून घेतलाय आणि नवरीचं म्हणणं होतं जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत हार घालणार नाही। त्यांचं असंच सुरू होतं। शेवटी नवरदेव खाली उतरला आणि नंतरच नवरीने नवरदेवाला हार घातला। नंतर नवरदेवाने नवरीला घातला। अशा प्रकारे वरमाला पार पडली। नंतर फोटो सेशन सुरू झालं। ही आमची पूर्ण फॅमिली काही सेल्फीज वगैरे पण काढल्या आणि घरी नवरीच्या स्वागताची तयारी करायला गेलो। इकडे गेटपासनं रांगोळी काढली। मुली फुलांच्या पाकड्या करत होत्या। प्रत्येक जण आपापल्या आयडियानुसार काय करायचं, कसं करायचं हे सुचवत होतं। सर्वांनी आपापल्या आयडियाज लावून फक्त सजेशन्सच नाही दिले तर आयडियाज एक्झिक्यूट पण केल्या। घराच्या अंगणापासून तर घरातल्या देवघरापर्यंत पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं। कुठे रांगोळीनी, कुठे फुलांनी, हे बघू शकता। मेन गेटपासून कसं डेकोरेशन केलेलं होतं। सर्व डेकोरेशन व्हिडिओमध्ये सगळे जे दिसत आहे या सर्वांनी आम्ही मिळून केलेलं आहे। आम्ही केलेलं डेकोरेशन कसं झालं हे कमेंट करून सांगा। आणि आता फायनली सुनबाईंचा गृहप्रवेश होतोय। ताई तिचं औक्षण करतायत। औक्षण नंतर वहिनींची वाट अडवली सर्व नंदांनी आणि टोल म्हणून काय घेतलंय ते बघू शकता। पुढे कसं काय औक्षण झालं, कसा काय गृहप्रवेश झाला ते तुम्ही बघा आणि कसं काय सगळं झालं ते एन्जॉय करा।
हा सासूबाई सांगत आहे घ्या वहिनी उखाना मोठ्यानी घे ग बाई चल बोला ना पांडवांची बाकीचे माणसं तिथं ऐकून घे नाही ना थांबा ना लवकर घ्या सागरात होते ब्रह्मा विष्णू महेश हर्षरावांचं नाव घेते आज करते थांबा गाणं लाव रे गाणं लाव पटकन 5 मिनिटात दीदी मागे थोडी दीदी मागे दोघे वर लेवलला उभे महालक्ष्मी माता की जय महालक्ष्मी माता की जय म्हणत घरात सुनबाईंचा गृहप्रवेश झाला. सोनपावलांनी धनधान्य ऐश्वर्य रूपाने सुनेच्या नाहीतर लेकीच्या रूपात सुनबाईंचा गृहप्रवेश झाला. इकडे हातात महालक्ष्मीची मूर्ती आणि दिवा तांदुळाची रास देऊन माप ओलांडून गृहप्रवेश पार पडला. सुनबाईंचं घरात पडलेलं पहिलं पाऊल कुंकवात बुडून रुमालावर त्याचे ठसे उमटवून आठवण म्हणून साठवून ठेवायसाठी आम्ही जपून ठेवले. जे घरात आपण फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं त्या फुलांच्या पायघड्यांवर चालत नवरी घराच्या उंबरट्यापासून देवघरापर्यंत आली. देवदर्शन घेतलं आणि नंतर लग्नानंतरचे खेळ खेळायला सुरुवात झाली. सर्वात आधी सुनमुख बघितलं, नंतर अंगठी आणि सुपारी शोधायचा देखील खेळ पार पडला. अशा प्रकारे छान आनंदात विवाह सोहळा पार पडला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.